महामानवांच्या जयंतीचा बुलढाण्यात जयघोष. जयंतीची जय्यत तयारीला सुरुवात. बुलढाणा शहरात सध्या महामानवांच्या जयंतीची मोठी जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात 4 दिवस विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2026च्या माध्यमातून वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी बुलढाणेकरांना मिळणार आहे. बुलढाणा शहरात 11 एप्रिल ते 14 एप्रिल या काळात हा महोत्सव रंगणार आहे. यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, संतोष जोंधळे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आणि प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. या महोत्सवाच्या रथाचे भव्य उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांनी शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना, समाज बांधवांना या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी केले. आपण आवर्जून ज्या जयंतीची वाट पाहतो ते म्हणजे 14 एप्रिल. तर या जयंतीनिमित्त शहर समितीच्या अध्यक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो की या जयंतीला आपण 11 एप्रिलला आनंद शिंदे सरांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर विठ्ठल कागणे सरांचा कार्यक्रम आहे 12 तारखेला. 13 तारखेला संतोष जोंधळे सरांचा एक कार्यक्रम आहे. आणि ही जी रॅली आपल्याला एकदम शांत 14 तारखेला आपली जी दरवर्षीप्रमाणे निघते शांततेत आपल्याला मिरवणूक, भव्य मिरवणुकीचं आपण आयोजन केलेलं आहे. तर त्या रॅलीला सगळ्या जणांनी उपस्थित राहायचं आहे. आजच्या दिवसापासून आपण त्याचा शुभारंभ, ह्या रथाचं उद्घाटन करून आज त्याचा शुभारंभ केलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं की आपला देश हा जातीमुक्त झालेला पाहिजे. तर आपण सर्व धर्म समभाव या विचाराने यावेळेसची 14 एप्रिल आपण पार पाडणार आहे. ही जयंती अति उत्साहात आपल्याला साजरी करायची आहे. तरी सगळ्यांचं सहकार्य याच्यासाठी आवश्यक आहे. म्हणून मी शहर समितीच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो, शांततेचं आवाहन करतो. सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आहे. आणि आपण हे जे कार्यक्रम पार पाडणार आहे म्हणून प्रत्येक समाजाचा, प्रत्येक घटकाचा याच्यामध्ये आम्हाला सहकार्य पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला याबद्दल आवाहन करतो. आणि आजपासून या जयंतीसाठी जो शुभारंभ आहे तर तो आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे.